ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांवरून मर्जिया पठाण यांचा प्रशासनाला खडा सवाल. ठाण्यातील शिळफाटा येथील बेकायदेशीर गोदामांवर नुकत्याच झालेल्या कारवाईवर बोलताना नगरसेविका मर्जिया पठाण यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही बेकायदेशीर गोदामांवरील कारवाईचे स्वागतच करतो, परंतु ही कारवाई संपूर्ण ठाण्यात निष्पक्षपणे आणि भेदभाव न करता झाली पाहिजे, अशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मर्जिया पठाण यांनी कोठारी कंपाऊंडचं उदाहरण देत आपल्या माहितीनुसार ही जागा गोदामांसाठी आरक्षित आहे, परंतु तिथे हायकोर्टाचे आदेश असतानाही हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स आणि पार्टी क्लब सर्रासपणे सुरू आहेत. गोव्यातील पबमध्ये झालेल्या मोठ्या अपघातासारखी दुर्घटना इथेही घडू शकते. मग प्रशासन या हायरिस्क जागांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत जेव्हा एखाद्या व्यापाराचं हक्काचं दुकान किंवा गोदाम तोडलं जातं, तेव्हा एका ठाणेकराचं आर्थिक नुकसान पाहून मनाला नक्कीच वेदना होतात. परंतु खरा प्रश्न हा आहे की जेव्हा बेकायदेशीर बांधकामं उभी राहतात तेव्हा प्रशासन झोपलेलं असतं का? पाडकामाच्या वेळी दाखवली जाणारी तत्परता जर बांधकाम सुरू असतानाच दाखवली तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांचं हे आर्थिक नुकसान टळू शकेल. या संदर्भात आयुक्तांनी कोणत्याही भेदभावाशिवाय योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचंही मर्जिया पठाण यांनी सांगितलं. जो इलीगल गोडाउन्स है या इलीगल कंस्ट्रक्शंस है उसके ऊपर कारवाईला आपण वेलकम करते हैं, पण निष्पक्ष राहून पूर्ण ठाण्याला कारवाई झाली पाहिजे. बरोबर. कोठारी कंपाऊंड सेक्टर 4 माझी माहितीप्रमाणे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण तिथे गोडाऊनचं रिझर्वेशन दिलं गेलं आहे. पण तरी सुद्धा आपल्याला तिथे बघायला भेटतंय हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स, पार्टी क्लब्स खूप बनून गेलाय. आणि अगेन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण तिथे हायकोर्टचा ऑर्डर पण आला होता तिथे कारवाई करायला. तर माझा फक्त तेवढाच प्रश्न होता की किती कारवाई तुम्ही तिथे केली. बरोबर. आय डोंट अपोज कारवाई, पण रिस्क तिथे रिस्क नाही आहे का? आपण बघितलं गोवातला किती मोठा ऍक्सिडेंट झाला होता गोवाच्या पबला. अग्निशमन विभागात नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गावदेवी मंडईतील आगीनंतर अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत आयुक्त सौरभ राव यांनी अग्निशमन दल आणि अभियांत्रिकी विभागातील भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याची घोषणा केली. या प्रक्रियेला प्राधान्य देत पुढील 2 दिवसात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असं राव यांनी नमूद केलंय. अग्निशमन विभागातील रिक्त पदे या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. शहरातील आगीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या सूचनेनुसार भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनुसार TCS कंपनी या प्रक्रियेत महापालिका प्रशासनाला मदत करणार आहे. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. जुन्या जाहिरातीनुसारच भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात TCSच्या पथकाशी चर्चा झाली असून लवकरच प्रक्रिया सुरू होणार असून येत्या 3 महिन्यात ही भरती पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी आग लागल्याची घटना, तिची तीव्रता तसंच आग नियंत्रणात आणण्यासाठी लागलेला वेळ याबाबतची माहिती सभागृहासमोर मांडली. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी अग्निशमन विभागात 835 पदे मंजूर असताना केवळ 325 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याचं सांगितलं. ही तफावत दूर करण्यासाठी 601 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महापालिकेच्या विविध इमारती, शाळा, रुग्णालय आणि मंडई यांमध्ये फायर सेफ्टी ऑडिटबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दरवर्षी नियमितपणे होणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. आगीच्या घटना टाळण्यासाठी अद्ययावत मॉकड्रिल घेणं आवश्यक असून त्यासाठीही कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. महिनाभरात महापालिकेच्या सर्व प्रमुख वास्तूंचं फायर सेफ्टी ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील कचराळी तलावासमोर असलेल्या दुर्गा विहार हॉटेलच्या शेडवर आज सकाळी झाडाची मोठी फांदी कोसळल्याची घटना घडली.
सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली. ही घटना उमा भास्कर सोसायटी शेजारी कसराळी तलावासमोर घडली. हॉटेलचे मालक विष्णू कारापूरकर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान, एक रेस्क्यू वाहन आणि एक फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलच्या शेडवर पडलेली झाडाची मोठी फांदी कापून हटवण्याचं काम हाती घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळलाय. ठाण्यातील चरई परिसरात न्यू शर्मा डेअरी फार्म जवळ आज पहाटे रस्त्यालगत उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांवर झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सकाळी 6:56 या घटनेची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली. ही घटना गौतम सागर बिल्डिंग समोर चरई परिसरात घडली. या घटनेत एका मारुती सुझुकी वॅगनआरवर आणि RJ क्रमांकाची महिंद्रा थार या 2 वाहनांवर हे झाड कोसळलं. वाहन मालकांची ओळख अद्याप समोर आली नाही. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान, रेस्क्यू वाहन आणि फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड कापून वाहनांवरील अडथळा दूर करण्याचं काम हाती घेतलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नवी मुंबई आणि पुणे महानगरपालिकांमध्ये कंत्राटी कामगारांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असताना ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनाही समान न्याय मिळावा अशी मागणी कामगार एकजूट संघटनेचे नितीन मडके यांनी आंदोलन करत केली आहे. आम्ही ठाणे महापालिकेत 28 वर्षांपासून काम करत आहोत, तर आमच्यावर अन्याय का? तसंच योग्य तो न्याय न मिळाल्यास एकाही नगरसेवकाला पालिकेच्या बाहेर पडू देणार नाही असा इशाराच संघटनेच्या वतीनं देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे, मुंब्रा आणि दिवा परिसरात विविध भागांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगार महानगरपालिकेच्या सेवांचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहेत. स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, प्रशासन आणि इतर अनेक सेवांमध्ये हे कर्मचारी सातत्यानं काम करत असले तरी त्यांच्या वेतन आणि सुविधांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याची भावना कामगारांमध्ये आहे. 22 ऑगस्ट 2025 रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या गेटसमोर आंदोलन केलं होतं. त्यावेळी प्रशासनाकडून काही आश्वासनं देण्यात आली होती, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांना वेतनवाढीचा लाभ देण्यात आला असून पुणे महापालिकेत आरोग्य विमा आणि इतर कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेनेही कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी पुढे येते. दरम्यान कामगार एकजूट संघटनेचे अध्यक्ष नितीन मडके यांनी कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीबरोबरच आरोग्य विमा, नोकरीची सुरक्षा आणि इतर कायदेशीर हक्कांबाबत सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं. महानगरपालिकेच्या महासभेत या संदर्भात ठराव मांडून सर्वपक्षीय सहमतीने निर्णय घेण्यात यावा अशी त्यांची भूमिका आहे. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. आमची एवढीच मागणी आहे, जर पुणे महानगरपालिकेत जर ठराव पास होऊन एकमताने कंत्राटी कामगारांना मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी देऊ शकतात. नवी मुंबईला सुद्धा आता बघितलं, गणेश नाईक साहेबांच्या म्हणण्यानुसार सर्व नगरसेवकांनी ठराव पास केला, त्यांना 7,500 पगार वाढ दिली. मग ठाणे महानगरपालिकेत जर आम्ही 28 वर्षापासून काम करतो सर्व विभागांमध्ये, मग आमच्यावर अन्याय का? आणि आमच्यावर जर अन्याय होतोय तर अन्याय कोण करतोय? कोणाच्या सांगण्यावरनं केला जातोय? आम्हाला का न्याय दिला जात नाही? आम्ही मराठी माणसं नाही आहेत का? आम्ही या देशाचे नागरिक नाही आहेत का?
तुम्ही आम्हाला गुलामीत का जगवायला दिले, आमचं पुढचं भविष्य काय? आज जर या पगारात आमचं सुद्धा काहीच होत नाहीये, पण आज मी एवढं सांगू शकतो का उद्या आमची पोरं आहे ना मर्डरी करतील, तलवारी घेऊन फिरतील, कारण त्यांना जर आम्ही शिक्षण दिलं नाही तर ते वाईट लाईनीला जातील, अशी परिस्थिती आमची करून ठेवले. आम्हाला वाटतं आमच्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, पण पगार वेळेवर नाहीयेत, कुठल्या सोयी सुविधा नाहीयेत. ग्रॅज्युएटी सुद्धा पालिका सांगते अधिकारी आम्हाला ठेकेदारांना दिलेत, बरेचसे ठेकेदार गायब झालेले आहेत, बरेचसे ठेकेदार प्रॉपर्टी घेऊन ठेवल्यात, म्हणजे ते वाटून खाल्लेले आहेत. डायरेक्ट धमक्या देतात का नाही देणार, काय करायचे ते करा, सर्व आमचेच आहेत. म्हणजे ही पालिका ठेकेदार चालवते का अधिकारी चालवतात का प्रशासन चालवतंय? म्हणून आम्ही आज मुद्दाम मोदी साहेबांचा व देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा फोटो लावला बॅनरवर एवढ्या वर्षात. कारण जर आम्हाला इथं न्याय नसेल देत तर तुम्ही आम्हाला आतंकवादी घोषित करून इथनं गोळ्या मारा. वेकअप ठाणेकर एवढाच संदेश असलेले होर्डिंग्स ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये लागलेत. हे होर्डिंग्स कोणी लावले आहेत किंवा या होर्डिंग्सचा उद्देश काय आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. ठाणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसंच घोडबंदर रोड परिसरात हे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. मात्र या होर्डिंग्स लावणारे कोण लोक आहेत हे मात्र समजू शकलं नाही. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वृक्षतोड, रिंग रेल्वे यांच्यासह अनेक प्रश्नांवर सोशल मीडियावर लोक उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत. याच लोकांनी एकत्र येऊन ठाणेकरांना जागे करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. ठाणेकरांना कशाबद्दल जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे स्पष्ट होत नसल्याने ठाण्यात या होर्डिंग्सची चांगली चर्चा सुरू आहे.